एवढं लगीन करून दिलं पण त्याचा काही उपयोग नाही झाला. अहो माझं काय चुकलं हो? अहो नुसतं कुंकू लावून आणि गळ्यात मंगळसूत्र घालून नवरा लाभत नाही. बाईच्या जातीला कळाय नको आपलं माणूस कसं धरून ठेवावं ते. हां बाकी तुमच्या घरात काय माहीत असणार. जिवंत प्रेतासारखी वावरत राहिले त्या घरात. दिवस सुरू झाला की मन उदास होऊन जायचं आणि रात्र झाली की पोटात गोळा यायचा. दिवसभर राब राब राबूनही रात्री डोळा लागायचा नाही. आईचं पण नाव सांगतेस माझं? दादाला नाव सांगतेस? कोणी नाहीये घरात, फक्त मी आहे. माझ्याशिवाय कोणी नाही. आता ओरड ना, आता ओरड ना. माझ्याशिवाय कोणी नाही. त्या भयंकर रात्री जीव वाचवून कशीबशी माहेरी पोचले. पण तिथं तर वेगळंच वाढून ठेवलं होतं माझ्या नशिबात. वहिनी, अगं बाई निशिवंत, आओ 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 त्या निशिवंत आलेत. काय हो निशी ह्या वक्ताला? त्या बाहेरच उभे आहेत. ह्या वक्ताला कशी काय आली निशी? निशी दादा, निशी दादा, अगं असं काय? ए शरद, शरद अरे बाहेर ये लवकर. निशी अगं असं काय करतेस? अगं काय कर निशी? जाणार नाही. अगं समजा ठीक तर राहणार तिकडं. पाठवू नको. काय झालं सांगशील का नाही? मी परत जाणार नाही अगं आधी बस बस आधी बस. ए जा तू पाणी घेऊन ये. निशी अगं शांत हो, अशी काय करतेस? दादा मी परत जाणार. अगं माझी बाई शांत हो आधी. पाणी घे घे पाणी घे. पाणी पी आधी. अगं सावकाश. अगं दमानं पी. ती माणसं चांगली नाहीत दादा. म्हणजे कसं सांगू, माझं नशीबच फुटकं. आता काही सांगणार आहेस का नुसती रडत बसणार आहेस? हा, पहिल्या रात्रीच मला कळलं माझा नवरा माझा नाही. गुरुमाऊलींच्या सोबत राहतात ते. सगळं विस्कटून गेल्यासारखं वाटलं मला, तरी धीर करून राहिले. पण धाकट्या धीराची माझ्यावर नजर. काल रात्री माझ्या खोलीत आला. कशी बशी अब्रू वाचून पळून आले मी. अगं निशे, मी हे समज सासूबाईंना सांगायचं ना तू. सांगितलं की रे, पण सासूबाई नवरा सगळेजण मलाच दोषी धरतात. नाही भाऊ, ते घर चांगलं नाही. त्यापेक्षा नदीत जीव देईन मी. दादा, मी काय म्हणतो, आपण जाऊन काय करणार आहे रे? हा, आपण जाऊन काय करणार आहे तिथं? अरे बाबा, ती पडली तालेवार माणसं. हा, आपण त्यांचं काय करू शकत नाही.
त्यात आपली पोरीची बाजू. बरं वर आणि त्यांनी देणं घेणं न करता पोरगी पसंत केलेली. नाही नाही दादा हे बघ निशे, उगाच कांगावा करू नकस. मी सांगतो ते ऐक. मला एक सांग, पोरीच्या जातीला कधी सासुरात चुकलाय का? हा काय उगाच खुळेवानी करतेस? हे बघ 4-8 दिवस झालेत, समजा व्यवस्थित होईल, काय काळजी करू नकस. नाही नाही दादा दादा काही व्यवस्थित होणार नाही. वाटोळ होईल रे माझं. हे बघ मी इथं राहते. मी तुमची लेकरं सांभाळीन, पण मला बाहेर काढू नको इथनं. तुम्ही काय बघत उभं राहिला तिथं? आंघोळीला पाणी गरम करायला ठेवा आमच्या. वहिनी अहो तुम्ही तरी सांगा, दादा असं काय करायलास? तू इथं राहणार वय निशे? हा अगं काय खोळ लागलं का तुला? तू इथं राहिली तर गावात किती बोबटा होईल का रे? अरे मी जाऊ तरी कुठं? अरे आम्ही काय सांगू ते? उद्याच्याला ते तुला इथनं फरफटत घेऊन गेले तर मग गावात केवढा तमाशा होईल. वय आणि तो तमाशा बघालोय तुम्ही भाऊ माझ्या 2 जण. मग दुसरं करणार काय? निशे, हा सवाल ताकदीचा नाही, इज्जतीचा आहे. हा अरे बहिणीची अब्रू, बहिणीचा जीव काही आहे की नाही तुम्हाला? निशे, हे बघ तुला सांगून ठेवतो, जरा कुठं खूट झालं की माहेराला धावत यायला. तुझं माहेर काय पैकीवाल्याचं नाही. तसं नाही रे. अगं पोरगी सासरात नांदत नाही, ह्याच्यामध्ये माहेरच्याचीच इज्जत जाती. एवढं बी कळत नाही होय तुला? आणि की एक आमच्याकडनं लय अपेक्षा ठेवू नकस. भाऊ अरे तू तरी सांग की दादा दादाला. म्हणतो ते बरोबर आहे. इथं आमचंच झालंय थोडं. उद्याच्याला जायचं तिथं. ना सासर राहिलं ना माहेर उरलं. नाईलाजानं मला महिलाश्रमाचं दार ठोठवावं लागलं. मी नाही जाणार. अगं चल. सोडा. नाही कशी येत नाही तेच बघते. मी नाही. घ्या हो. चल बस. झोपली नाहीस अजून? कुठं गेली होतीस तू त्या पांढऱ्या गाडीतनं? जावं लागतं. या इथे राहायचं असेल तर जावंच लागतं. कदाचित तुलाही जावं लागेल. तू मनाची तयारी ठेव म्हणजे झालं. मला कळून चुकलं. इथं आधार तर नाहीच, वर अब्रूचे धिंडवडे निघतील. तशीच निघाले वाट तुडवत.